एज्युकर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामधील प्रायव्हेट तसेच सेमी गव्हर्नमेंट BMS चा फर्स्ट राऊंडचा कट ऑफ बद्दल माहिती घेणार आहोत. तसंच थर्ड राऊंड पर्यंत कितीपर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो या विषयावर पण बोलणार आहोत. तर सर्वप्रथम जे आहे आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची फर्स्ट राऊंडची BMS BHMS ची जी लिस्ट आहे 12 तारखेला जाहीर झालेली आहे, 12 सप्टेंबर रोजी. तर यामध्ये फर्स्ट राऊंडचा रिझल्ट आलेला आहे. यामध्ये कट ऑफ काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटले त्या सर्व विद्यार्थ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन. त्यांनी ज्यांना कॉलेज भेटलेले आहे त्यांना जर कॉलेज घ्यायचे असेल तर त्यांनी 17 तारखेपर्यंत तुम्ही जॉईनिंग करून घ्या. तुम्ही जर तुम्हाला घ्यायचे नसेल तर तुम्ही प्री एक्झिट करू शकता, म्हणजे सेकंड राऊंड साठी तुम्ही पात्र राहता. तुम्ही जर घेतलं नाही तरी चालतंय, म्हणजे सेकंड राऊंड साठी तुम्ही एलिजिबल राहता. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जॉईन करून घ्या. जॉईन करून तुम्ही अपग्रेड करू शकता आणि विदाऊट जॉईनिंगचं पण तुम्ही सेकंड राऊंडला पार्टिसिपेट करू शकता. हा तुमचा पर्सनल चॉईसचा क्वेश्चन आहे. पण 17 तारखेपर्यंत तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, जर तुम्हाला कॉलेज भेटलेलं आहे त्याच्यासाठी जर तुम्ही खुश असाल तर. तर सर्वप्रथम चॅनलवर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. MBBS BHM आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS BHMS BVSC BMS फिजिओथेरपी BSc नर्सिंग बी फार्मसी या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तसंच सेंट्रलची MCC अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल पण व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. सध्या वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडियाची काउन्सिलिंग सुरू व्हायला टाइम आहे. मे बी मोस्ट प्रोबेबली या वीक मध्ये चालू होऊन जाईल ती. तर जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही आमच्या संपर्क साधू शकता. तर चला आपण कट ऑफ बद्दल बोलूया की यावर्षी काय कट ऑफ राहिलेला आहे. तर सर्वप्रथम जर बोलायचं झालं, ओपन कॅटेगरी जे आहे, ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 336 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालेलं आहे आणि रँक आहे 3,47,117 या रँक पर्यंत मिळालेलं आहे. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं तर ओबीसी जी कॅटेगरी आहे, ओबीसी कॅटेगरीला 331 या रँक पर्यंत मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये एक रँक आहे 36,1209. त्याच्यानंतर जर बोलायचं झालं 3,61,209. त्यानंतर बोलायचं झालं तर SCBC कॅटेगरीला या राऊंडला कॉलेज मिळालेलं आहे 326 पर्यंत आणि त्यांची रँक होती 3,72,220. 3,72,220. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर SC कॅटेगरीला कॉलेज मिळालेले 326 या मार्कापर्यंत आणि त्याचे जे रँक होती 3,72,870 या रँक पर्यंत मिळालेलं आहे. त्यानंतर बोलायचं झालं तर ST कॅटेगरीला जे आहे, ST कॅटेगरीला 225 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालेलं आहे आणि त्याची रँक होती 5,82,434. त्याच्यानंतर बोलायचं झालं तर विजय कॅटेगरी जे आहे, विजय कॅटेगरीला या राऊंडला कॉलेज मिळाले 333 या मार्कापर्यंत आणि जे रँक होती 3,57,229 ही रँक होती. त्यानंतर NTB कॅटेगरी जी आहे यांना 331 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालेलं आहे आणि यांची रँक होती 3,58,354. त्यानंतर NTC जे कॅटेगरी आहे, NTC जे कॅटेगरी आहे 320 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालेलं आहे आणि याची रँक होती 3,60,298. NTD जे कॅटेगरी आहे यांना 332 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालेले आहे आणि रँक होती 3,57,894 या रँक पर्यंत. तर पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, ओपन कॅटेगरीला 336, ओबीसी कॅटेगरीला 331 मार्कापर्यंत, SCBC कॅटेगरीला 326, SC कॅटेगरीला 326, ST कॅटेगरीला 225, विजय कॅटेगरीला 333, NTB 331, NTC कॅटेगरीला 320 आणि NTD कॅटेगरीला 332. हे जो आहे फर्स्ट राऊंडचा आपला कट ऑफ आहे आणि हा जो कट ऑफ आहे मी मेरिट लिस्टच्या भरोसे काढलेला आहे. त्याच्यामध्ये एक दोन रँक मध्ये फरक असू शकतो, मार्क तर तेवढेच राहणार आहेत. तर काही चुकलं असेल तर सॉरी. तर सर्वप्रथम जर तुम्हाला सांगायचं झालं, हे कट ऑफ आहे फर्स्ट राऊंडचा. फर्स्ट राऊंडला जे आहे प्रायव्हेट आपल्या महाराष्ट्रामध्ये 104 कॉलेज आहेत, पण फर्स्ट राऊंडला 97च कॉलेज होते. अजून एक दोन कॉलेज येणार आहेत यावर्षी. तर जर 97च कॉलेज होते फर्स्ट राऊंडला, अजून जर कॉलेज वाढले म्हणजे समजा 3-4 जर कॉलेज वाढले तर हा कट ऑफ बऱ्याच प्रकारे खाली जाऊ शकतो थर्ड राऊंडला. तुम्ही तरी कमीत कमी थर्ड राऊंडचा बोलत आहे मी. थर्ड राऊंडचा जर एक्सपेक्टेड करायला गेलं थर्ड राऊंडला
हा कट ऑफ 35 ते 40 मार्कापर्यंत कमीत कमी खाली जाईल. 30 मार्काने तर हमखास घसरणार म्हणजे घसरणार. 30 ते 35 मार्काने 100% हा कट ऑफ करणार आणि त्याच्यापेक्षा जास्त खाली जाईल स्ट्रे वॅकन्सी राऊंडला जास्त खाली जाईल. पण हा 30 ते 35 मार्कांनी आरामात हा कट ऑफ खाली जाणार आहे, कारण की अजून 2-3 कॉलेज नवीन येणार आहेत. तसेच जे कॉलेज बाकी आहेत यायचे ते पण सेकंड राऊंडला येतील. बरेच कॉलेज आले नाही आहेत फर्स्ट राऊंडला, ते सेकंड राऊंडला येऊन जातील. त्यामुळे याचा कट ऑफ मध्ये चांगलाच फरक पडणार आहे. एवढं लक्षात असू द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. धन्यवाद.